नमस्कार विद्यार्थी मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या पोलीस भरतीसाठी काही महत्त्वाचे जीकेचे प्रश्न पाहणार आहोत। तसेच जमेल तेवढं स्पष्टीकरण देखील आपण या ठिकाणी प्रश्नांचं करणार आहोत। चला तर जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। दररोज हे प्रश्नसंच पाहण्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घेऊ शकता। या ठिकाणी प्रश्न पहिला आपण घेतलेला आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? प्रश्न मागील वर्षींच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले आहे। ठीक आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कोठे आढळला? या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी, कर्नाटक। ठीक आहे, कर्नाटक या ठिकाणी मराठी भाषेतील पहिला शिलालेख आढळलेला आहे। ठीक आहे मित्रांनो, काही ठिकाणी आपल्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील अक्षी या गावातील शिलालेख असा उल्लेख आहे। ठीक आहे, मराठी भाषेतील पहिला शिलालेख कुठे आढळला? तर रायगड जिल्ह्यातील अक्षी या गावातील शिलालेख हा मराठी भाषेतील पहिला शिलालेख आहे असा संदर्भ काही ठिकाणी आढळतो। पण गेल्या वर्षी झालेल्या पेपरमध्ये या ठिकाणी उत्तर कर्नाटक हे देण्यात आलेलं आहे। तर त्या दृष्टीने तुम्ही कन्फ्यूज व्हायचं नाही आहे, दोन्ही पर्याय तुम्ही लक्षात ठेवायचे आहेत। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता जिल्हा नक्षल प्रभावित नाही? कोणता जिल्हा आहे? या ठिकाणी पर्याय क्रमांक सी, हिंगोली हा जो जिल्हा आहे तो नक्षल प्रभावित जिल्हा नाही। बाकी भंडारा, गोंदिया व गडचिरोली हे जे जिल्हे आहेत ते नक्षल प्रभावित जिल्हे आहेत। मित्रांनो, या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, भंडारा हा जो जिल्हा आहे तो म्हणजे खूप कमी प्रमाणात नक्षल प्रभावित आहे। ठीक आहे, त्यामुळे भंडारा हा नक्षल प्रभावित आहे की नाही हा संभ्रम निर्माण होऊ शकतो। पण काही प्रमाणात, अगदी थोड्या प्रमाणात त्या ठिकाणी नक्षल प्रभाव आहे। ठीक आहे, बाकी गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर 3 जिल्हे पूर्णपणे नक्षल प्रभावित आहेत। गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर। ठीक आहे, त्यानंतर प्रश्न आहे, समुद्राची खोली मोजण्यासाठी काय वापरले जाते? काय वापरले जाते? सोनार तंत्रज्ञान वापरले जाते। ठीक आहे, सोनार तंत्रज्ञानाचं फुल फॉर्म काय या ठिकाणी बघा, साऊंड नॅव्हिगेशन अँड रेंजिंग। ठीक आहे, सोनार SONAR। ठीक आहे, सोनारचा फुल फॉर्म आहे साऊंड नेव्हिगेशन अँड रेंजिंग। त्यानंतर प्रश्न आहे, कोणत्या खेळाडूने ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही? दिलेल्या पर्यायांपैकी मिल्खा सिंग याने ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही। ठीक आहे, पर्याय क्रमांक डी आपलं योग्य उत्तर असणार आहे। या ठिकाणी पर्याय क्रमांक ए आहे अभिनव बिंद्रा। अभिनव बिंद्रा यांनी 2008च्या बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकले होते। ठीक आहे, वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय कोण असा प्रश्न विचारला जातो। तर अभिनव बिंद्रा हे वैयक्तिक ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक जिंकणारे पहिले भारतीय आहेत। 2008 मध्ये बीजिंग ऑलिम्पिकमध्ये त्यांनी सुवर्ण पदक जिंकलेलं आहे। ठीक आहे, त्यानंतर आहे बघा लिएंडर स्पेस। ठीक आहे, लिएंडर स्पेस यांनी 1996ला अटलांटा ऑलिम्पिकमध्ये एकेरीमध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे। ठीक आहे, 1996 अटलांटा ऑलिम्पिक एकेरी यामध्ये कांस्य पदक जिंकलेलं आहे। स्वतंत्र भारताचे टेनिसमधील पहिले ऑलिम्पिक पदक कोणी जिंकले असा प्रश्न विचारला तर लिएंडर स्पेस यांनी जिंकलेला आहे स्वतंत्र भारताचे टेनिसमधील पहिले ऑलिम्पिक पदक। ठीक आहे, लिएंडर स्पेस। त्यानंतर आहे कर्णम मल्लेश्वरी। या ठिकाणी कर्णम मल्लेश्वरी भारतीय वेटलिफ्टर आहेत। ठीक आहे, 2000च्या सिडनी ऑलिम्पिकमध्ये 69 वजनी गटामध्ये त्यांनी कांस्य पदक जिंकलेलं आहे। ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या महिला कोण? तर कर्णम मल्लेश्वरी उत्तर द्यायचं आहे। ठीक आहे, आपलं मूळ उत्तर काय आहे? मिल्खा सिंग यांनी कोणतेही ऑलिम्पिक पदक जिंकलेले नाही। मिल्खा सिंग कोण आहेत? तर धावपटू आहेत, धावपटू। त्यानंतर प्रश्न आहे, अटल सेतू हा मुंबईचा 6 लेन एक्सप्रेसवे हायवे आहे, तो मुंबईला कोणत्या शहराशी जोडतो? मित्रांनो, अटल सेतू हा किती लेनचा आहे असा प्रश्न या ठिकाणी पडू शकतो। तर 6 लेन लक्षात ठेवायचे आहेत। तर हा कोणत्या शहराशी जोडतो मुंबईला? नवी मुंबई शहराशी। ठीक आहे, पर्याय क्रमांक बी, नवी मुंबई हे आपलं योग्य उत्तर असणार आहे। हा
जो सेतू आहे तो शिवडी नावाशेवा यांना जोडतो. ठीक आहे. या अटल सेतूबद्दल काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे त्याची लांबी. ठीक आहे. तर 21.8 किलोमीटर एवढी अटल सेतूची लांबी आहे. 12 जानेवारी 2024ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अटल सेतूचं उद्घाटन झालेलं आहे. त्यानंतर प्रश्न आहे, जल्लीकट्टू हा महोत्सव खालीलपैकी कोणत्या राज्यात आयोजित केला जातो? जल्लीकट्टू हा जो महोत्सव आहे तो तमिळनाडू या राज्यामध्ये आयोजित केला जातो. तमिळनाडू. ठीक आहे. जल्लीकट्टू हा महोत्सव नेमका आहे तरी काय मित्रांनो, तर यामध्ये एका चारी बाजूनी बंद अशा ठिकाणात एक रागीट बैलाला सोडलं जातं. ठीक आहे. एक बैल सोडला जातो जो पूर्ण रागावलेला असतो आणि त्यानंतर काही स्पर्धकांना त्या बैलाला पकडण्यासाठी पाठवलं जातं. एका ठराविक कालावधीसाठी जर तो बैल एखाद्याने पकडून ठेवला तर त्या स्पर्धकाचा विजय होतो. अशा प्रकारचा हा एक खेळ आहे मित्रांनो. यामध्ये बऱ्याच वेळेला स्पर्धकांचे जीव देखील गेलेले आहेत. तर असा हा खेळ आहे तमिळनाडू राज्यामध्ये आयोजित केला जातो, जल्लीकट्टू नावाचा. ठीक आहे. तमिळनाडू राज्याची राजधानी, मुख्यमंत्री आणि राज्यपाल मला कमेंट करून सांगा. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी सर्वात लहान महासागर कोणता आहे? कोणता आहे मित्रांनो? या ठिकाणी पर्याय क्रमांक ए, आर्क्टिक महासागर हा जो महासागर आहे तो जगातील सर्वात लहान महासागर आहे. मित्रांनो, जगामध्ये एकूण किती महासागर आहेत असा प्रश्न विचारला जातो. तर 5 महासागर आहेत जगामध्ये. त्यामध्ये सर्वात मोठा महासागर कोणता? तर पॅसिफिक किंवा प्रशांत महासागर. दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा महासागर आहे अटलांटिक महासागर. तिसऱ्या क्रमांकाचा हिंदी महासागर. चौथा आहे दक्षिण महासागर आणि 5वा आर्क्टिक महासागर. ठीक आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, एका दिवसामध्ये किती सेकंद असतात? मित्रांनो, सिंपल आहे. आपल्याला या ठिकाणी गणित करावं लागेल. तर किती एका तासामध्ये बघा 60 सेकंद असतात आणि एकूण तास असतात दिवसामध्ये 24. तर आपल्याला 60 गुणिले या ठिकाणी सर्वात आधी आपल्याला 60 गुणिले 60 करायचं आहे. त्यानंतर जे उत्तर येईल त्याला 24ने गुणाकार करायचा आहे. मग आपल्याला उत्तर मिळून जाईल 86,400. ठीक आहे. पर्याय क्रमांक बी, 86,400 एवढे सेकंद असतात एका दिवसामध्ये. जर मिनिट विचारले तर बघा 1440. ठीक आहे. 1440 मिनिट असतात एका दिवसामध्ये. त्यानंतर प्रश्न आहे, इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर अब्दुल कलाम. पर्याय क्रमांक बी, APJ अब्दुल कलाम हे इग्नायटेड माइंड्स या पुस्तकाचे लेखक आहेत. याच्या व्यतिरिक्त त्यांचं खूप वेळा विचारलं जाणारं पुस्तक आहे बघा, विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख. मोस्ट रिपीटेड पुस्तक विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख. त्यानंतर इंडिया 2020. त्यानंतर माय जर्नी ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इनटू ॲक्शन्स, टार्गेट 3 बिलियन. ही कलामांची काही पुस्तकं आहेत जे परीक्षेत विचारली जातात. सर्वात महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आपल्याला विंग्स ऑफ फायर किंवा अग्निपंख आणि इग्नायटेड माइंड्स. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, सर्वसामान्य व्यक्तीच्या हृदयाचे ठोके दर मिनिटाला किती पडतात मित्रांनो? 72. सर्वांना माहीत असेल, खूप सोपा प्रश्न आहे पण वारंवार विचारला जातो. 72 ठोके हे एका मिनिटाला पडत असतात. आता हृदयाचे ठोके मोजण्यासाठी कशाचा वापर केला जातो मला कमेंट करून सांगायचं आहे. हा देखील प्रश्न विचारला जातो. त्यानंतर प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही? खालीलपैकी या ठिकाणी ओडिशा हे जे राज्य आहे, पर्याय क्रमांक डी, ओडिशा या राज्याला नेपाळची हद्द लागत नाही. नेपाळला किती राज्यांची हद्द लागते एकूण? तर 5. हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5 राज्यांची सीमा नेपाळशी संलग्न आहे. त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश होतो? तर उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल आणि सिक्कीम. ठीक आहे. या राज्यांचा समावेश होतो. ओडिशाचा त्यामध्ये समावेश होत नाही. त्यानंतर प्रश्न आहे, डॉट्स उपचार पद्धत कोणत्या रोगाच्या उपचाराशी संबंधित आहे? कोणत्या? तर क्षयरोग. पर्याय क्रमांक डी, क्षयरोग. ठीक आहे. TB.
या रोगाशी संबंधित आहे डॉट्स, DOTS, ठीक आहे, डॉट्सची उपचार पद्धत. मित्रांनो, क्षयरोगाबद्दल आपण मागील व्हिडिओमध्ये माहिती घेतलेली आहे. तुम्ही मला सांगायचं आहे क्षयरोग हा कशामुळे होतो? जीवाणूमुळे होतो. जीवाणूचं नाव सांगायचं आहे, ठीक आहे. त्यानंतर प्रश्न आहे, शांघाय सहकार्य संघटना यामध्ये खालीलपैकी कोणता देश सदस्य नाही? या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं जपान, ठीक आहे. जपान हा शांघाय सहकार्य संघटनेचा सदस्य नाही. मित्रांनो, सध्या शांघाय सहकार्य संघटनेमध्ये एकूण 9 सदस्य आहेत. त्यामध्ये चीन, रशिया, भारत, पाकिस्तान, कझाकिस्तान, किर्गिस्तान, ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तान आणि इराण यांचा समावेश होतो, ठीक आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन असं या ठिकाणी इंग्लिश नाव आहे, ठीक आहे. SCO, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याची स्थापना झाली होती 2001 मध्ये, ठीक आहे. 2001 मध्ये स्थापना झाली होती. मुख्यालय आहे चीनमधील बीजिंग या ठिकाणी, बीजिंग, ओके. त्यानंतर प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय क्रमांक D, गडचिरोली, ठीक आहे. गडचिरोली या जिल्ह्यामध्ये सर्वात कमी लोकसंख्येची घनता आहे आणि सर्वात जास्त जर विचारलं तर मुंबई शहर, ठीक आहे. मुंबई शहर या ठिकाणी सर्वात जास्त लोकसंख्येची घनता आहे. या ठिकाणी सिंधुदुर्ग आहे बघा, पर्याय A. तर सिंधुदुर्ग या ठिकाणी सर्वात कमी लोकसंख्या होती 2011च्या जनगणनेनुसार. मित्रांनो, लोकसंख्येची घनता आणि लोकसंख्या हे दोन वेगवेगळे प्रश्न आहेत, ठीक आहे. लोकसंख्येची घनता सर्वात कमी कुठं आहे? गडचिरोली. आणि लोकसंख्या सर्वात कमी कुठं आहे? सिंधुदुर्ग. लोकसंख्येची घनता सर्वात जास्त कुठं आहे? मुंबई शहर. आणि लोकसंख्या सर्वात जास्त कुठं आहे? मला कमेंट करून सांगायचं आहे 2011च्या जनगणनेनुसार. त्यानंतर प्रश्न आहे, राज्यसभेचे सभापती कोण असतात? कोण असतात मित्रांनो? तर उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे सभापती असतात. अलीकडेच आपले उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिलेला आहे, ठीक आहे. ते राज्यसभेचे सभापती होते. आता मित्रांनो, करंटवर प्रश्न विचारला जाऊ शकतो की राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला तेव्हा कार्यवाहक सभापती म्हणून कोणी कामकाज पाहिले, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, ठीक आहे. कोणी पाहिलेला आहे तर कामकाज आपल्याला माहीत पाहिजे. हरिवंश नारायण सिंग, ठीक आहे. हरिवंश नारायण सिंग हे सध्या या ठिकाणी सभापतीचं कार्य सांभाळत आहेत. राज्यसभेच्या सभापतीचं कार्य सांभाळत आहेत. कोण? हरिवंश नारायण सिंग, ठीक आहे. भारताच्या राष्ट्रपती कोण आहेत? या ठिकाणी द्रौपदी मुर्मू. पंतप्रधान आहेत नरेंद्र मोदी. भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? मला कमेंट करून सांगायचं आहे. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, डार्क वेब म्हणजे काय? मित्रांनो, डार्क वेब म्हणजे पर्याय क्रमांक D, सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट. सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट. मित्रांनो, आता थोडी माहिती घेऊया ज्यामुळे तुमचं ज्ञान थोडं वाढेल. बघा, डार्क वेब म्हणजे काय? तर सर्वेलन्सपासून लांब असणारे इंटरनेट. इंटरनेटचे 3 मुख्य स्तर असतात, ठीक आहे. 3 स्तर असतात. त्यामध्ये पहिला स्तर असतो सरफेस वेब. सरफेस वेब, ठीक आहे. आपण गुगल, याहू इत्यादी जे काही शोध इंजिन असतात त्यांच्यावर आपण जे काही शोधत असतो कोणतीही गोष्ट, तर त्याला आपण काय म्हणतो? सरफेस वेब. हा पहिला टप्पा आहे किंवा पहिला स्तर आहे इंटरनेटचा. दुसरा स्तर असतो बघा डीप वेब. डीप वेब यामध्ये बँक अकाउंट्स, शैक्षणिक डेटाबेस, सरकारी रेकॉर्ड इत्यादी असतात जे आपण शोध इंजिनवर पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, आपण कोणतेही बँक अकाउंट किंवा सरकारी डेटाबेस किंवा या ठिकाणी शैक्षणिक डेटाबेस गुगलवर पाहू शकत नाही, जे काही प्रायव्हेट असतात ते, ठीक आहे. त्याला दुसरा टप्पा किंवा दुसरा स्तर म्हणतात. त्यानंतर तिसरा जो स्तर असतो त्याला म्हणतात डार्क वेब. डार्क वेब, ठीक आहे. हा जो स्तर असतो तो इंटरनेटचा लपलेला, म्हणजे तिथे आपण पोहोचू शकत नाही एखाद्या विशिष्ट शोध इंजिनशिवाय, ठीक आहे. याला साधारण इंजिन आपल्याला तिथपर्यंत पोहोचवू शकत नाही. त्याच्यासाठी एक स्पेशल शोध इंजिन लागते. तर इंटरनेटचा हा लपलेला भाग असतो, ठीक आहे. जिथे आपण साध्या ब्राउझरने पोहोचू शकत नाही त्यासाठी खास ब्राउझर लागते. मित्रांनो, जर नाव विचारलं तशा ब्राउझरचं तर एक तोर नावाचं ब्राउझर आहे. तोर. इथं अशा या ब्राउझरवरून तिथे पोहोचलं जाऊ शकते. मित्रांनो, डार्क वेबवर ड्रग्स,
शस्त्र तस्करी, हॅकिंग, मानवी तस्करी, खुनाची सुपारी असे काळे धंदे चालू असतात. ठीक आहे, तर याला डार्क वेब असं म्हणतात. मित्रांनो, अशा प्रकारे 16 प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. परंतु या 16 प्रश्नांमधून आपण 40 ते 50 प्रश्न देखील कव्हर केलेले आहेत. आशा करतो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करा मित्रांशी. भेटूया पुढील भागामध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. ग्राउंड अभ्यास जोरात चालू द्या. धन्यवाद.